मित्रांनो, जर तुम्ही 2026 मध्ये लॉ सीईटी देणार असाल आणि तुम्हाला लॉ सीईटी मध्ये खूप चांगले मार्क्स मिळवायचे असतील आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजेसमध्ये LLB करायची असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लॉ सीईटीच्या सिलेबसमधून महत्त्वाचे असे टॉपिक पाहणार आहोत आणि मला खात्री आहे, जर तुम्ही हे टॉपिक व्यवस्थित केले, तर तुम्हाला या परीक्षेमध्ये नक्कीच 90 पेक्षा अधिक मार्क्स मिळून जातील. तर हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी तुमचा एज्युकेटर अरविंद आणि तुमचं स्वागत आहे ग्लोबल ऑनलाईन मध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र लॉ सीईटी 2026 साठी असणारी जी लाईव्ह बॅच आहे ती ग्लोबल ऑनलाईन मध्ये आम्ही 15 डिसेंबर पासून सुरू करत आहोत. या बॅच मध्ये तुम्हाला डेली लाईव्ह क्लासेस दिले जातील. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हे लाईव्ह क्लासेस रेग्युलर अटेंड करणं पॉसिबल नसेल, तर रेकॉर्डेड व्हिडिओ लेक्चर सुद्धा इथे अवेलेबल असतात. संपूर्ण अभ्यासक्रमाच्या अपडेटेड नोट्स असतील, 50 पेक्षा अधिक मॉक टेस्ट आणि 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा इथे दिले जातील. तर मित्रांनो, ही जी बॅच आहे ती फक्त तुमची एक्झाम होईपर्यंतच नव्हे, तर अगदी एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या ऍडमिशनसाठी सुद्धा गाईड करणार आहे. बॅचला जॉईन करण्यासाठी स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. जे विद्यार्थी 2027 साठी प्रिपरेशन करत आहेत, अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ग्लोबल ऑनलाईन मध्ये फाउंडेशन बॅच सुरू आहे. तर लवकरात लवकर या बॅचला जॉईन करा आणि महाराष्ट्रातल्या टॉपच्या LLB कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्याची तयारी आत्ताच सुरू करा. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवातीला आपण या परीक्षेचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया पाहूयात. तर जे विद्यार्थी 5 इयर लॉ सीईटी देत आहेत, 12वी मध्ये तुम्हाला ओपन कॅटेगरीसाठी 45% मार्क्स लागतात. VJNT, SBC आणि OBC कॅटेगरीसाठी 42% मार्क्स लागतात. SC ST साठी 40% इथे रिक्वायरमेंट आहे. 3 इयर सीईटीच्या बाबतीत आपण जर पाहिलं, तर तुमचं जर ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरला तुम्ही असाल, तरीही तुम्ही 3 इयर LLB सीईटी देऊ शकता. आणि ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला मिनिमम 45% मार्क्स ओपन कॅटेगरी वाल्यांसाठी हवे आहेत. VJNT, SBC, OBC कॅटेगरीसाठी 42% इथे रिक्वायरमेंट आहे. SC ST साठी 40% मिनिमम ऍग्रीगेट मार्क तुम्हाला इथे ग्रॅज्युएशन मध्ये असणं आवश्यक आहे. ज्या विद्यार्थ्यांचे ग्रॅज्युएशन मध्ये ऍग्रीगेट मार्क्स भरत नाहीयेत, असे विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशनच्या बेसिसवरती सुद्धा LLB ला ऍडमिशन घेऊ शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही परीक्षांमध्ये कुठल्याही प्रकारचं अपर एज लिमिट नाहीये. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा पेपर पॅटर्न आणि मार्किंग स्कीम पाहिलं, तर टोटल क्वेश्चन्स जे आहेत ते 120 असतात आणि टोटल मार्क्स तुम्हाला 120 असतात. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला इथे 1 मार्क दिलेला असतो. हे 120 प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 120 मिनिटांचा वेळ असतो. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये आणि इंग्रजी आणि मराठी अशा कुठल्याही माध्यमातून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, या परीक्षेमध्ये तुम्हाला MCQs विचारले जातात आणि या परीक्षेचा मोड जो आहे तो ऑनलाईन स्वरूपाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईनच्या लाईव्ह बॅचमध्ये तुमची MCQ ची प्रॅक्टिस करून घेतली जाते. तसेच विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फ्री मॉक टेस्ट सुद्धा इथे अवेलेबल असतात. त्या मॉक टेस्ट सॉल्व्ह करून तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये संपूर्ण पेपर सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस करू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या परीक्षेचा सिलेबस पाहिला, तर लीगल ऍप्टिट्यूड, लीगल रिझनिंग 3 इयर सीईटीला 24 मार्कला आणि 5 इयर सीईटीला 32 मार्कला विचारलं जातं. जनरल नॉलेज विथ करंट अफेअर्स 3 इयर सीईटी 32 आणि 5 इयर सीईटीला 24 मार्कला विचारतात. लॉजिकल अँड अनालिटिकल रिझनिंग 3 इयर सीईटीला 24 मार्क्स आणि 5 इयर सीईटीला 32 मार्कला विचारतात. इंग्लिश लँग्वेज जर आपण पाहिलं, तर 3 इयर सीईटीला 40, 5 इयर सीईटीला 24 मार्कला विचारतात. बेसिक मॅथमॅटिक्स 3 इयर सीईटीला विचारत नाहीत, पण 5 इयर सीईटीला 8 मार्कला विचारतात. अशा पद्धतीने या 5 सब्जेक्टचा तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचा आहे. जे विद्यार्थी 3 इयर सीईटी साठी प्रिपरेशन करत आहेत, त्यांना 4 सब्जेक्टचा स्टडी करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मध्ये या सर्व विषयांची तयारी करून घेतली जाते आणि तुम्हाला परीक्षेमध्ये 90 पेक्षा अधिक पर्सेंटाइल कसे मिळतील यासाठी तुम्हाला गाईड केलं जातं. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण या सेक्शन्स मधून कुठले टॉपिक तुम्हाला करणं कंपल्सरी आहे आणि कुठले टॉपिक परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर लीगल ऍप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग मधून लीगल टर्म्स अँड मॅक्सिम्स, इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं बेसिक, इंडियन ज्युडिशियरी, इम्पॉर्टंट लीगल पर्सनॅलिटीज अँड अवॉर्ड्स, लीगल करंट अफेअर्स, लीगल रिझनिंग, टॉर्ट, कॉन्ट्रॅक्ट, क्रिमिनल लॉ, लीगल जनरल नॉलेज इत्यादी टॉपिक वरती दरवर्षी प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे टॉपिक तुम्ही या सेक्शनसाठी करणं महत्त्वाचं आहे. तर ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्हाला या टॉपिकच्या नोट्स दिल्या जातात, शॉर्ट नोट्स दिल्या जातात आणि वन लाइनर सुद्धा दिले जातात, जेणेकरून
तुम्ही या सीईटीचं प्रिपरेशन व्यवस्थित करू शकता. जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर इंडियन हिस्ट्री, ज्याच्यामध्ये एन्शियंट, मिडिव्हल आणि मॉडर्न या तीनही हिस्ट्री इन्क्लुडेड आहेत. इंडियन जॉग्राफी, याच्यामध्ये तुम्हाला जॉग्राफिकल फीचर ऑफ इंडिया करावे लागतात. सोबत महाराष्ट्राच्या जॉग्राफीवरती पण फोकस करणं तितकंच महत्वाचं आहे. इंडियन पॉलिटी आणि गव्हर्नन्स यामधून प्रश्न विचारतात. इंडियन इकॉनॉमीचं जे बेसिक आहे, बेसिक टर्म असतील, बजेट असेल, त्यावरती प्रश्न विचारले जातात. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधून तुम्हाला बेसिक स्वरूपाचे प्रश्न येतात. एन्व्हायरमेंटल इश्यूज याच्यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ज्या नॅशनल ऑर्गनायझेशन आहेत, UN असेल, WTO असेल, WHO असेल, त्याच्याशी रिलेटेड करंट इव्हेंट सुद्धा विचारले जातात. अवॉर्ड्स अँड ऑनर्स मधून प्रश्न येतात. स्पोर्ट रिलेटेड जनरल नॉलेज सुद्धा इथे विचारलं जातं. आणि रिसेंट नॅशनल आणि इंटरनॅशनल इव्हेंट्स जे मागच्या 6 ते 12 महिन्यामधले असतात, त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवरती मी करंट अफेअर्सची एक सिरीज सुरू केली आहे. त्या सिरीजमध्ये आतापर्यंत आपण साधारणतः 150 प्रश्न डिस्कस केले आहेत. ही सिरीज पुढे अशीच चालू राहणार आहे. त्यामुळे ग्लोबल ऑनलाईनला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा आणि ते जे व्हिडिओज आहेत ते रेग्युलर पाहायला विसरू नका. कारण तुमच्या सर्व करंट अफेअर्सची जी प्रॅक्टिस आहे ती त्याच व्हिडिओमधून होणार आहे आणि तुम्हाला त्यासाठी वेगळं काही रेफर करण्याची गरज नाहीये. पुढे विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्त्वाचा सेक्शन म्हणजे लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंग. यामधून सिलोजिझम, ब्लड रिलेशन, कोडिंग, डिकोडिंग, डायरेक्शन सेन्स, सिरीज, अनालॉजीज, कॉज अँड इफेक्ट, स्टेटमेंट अँड कन्क्लुजन ऑर अझम्पशन आणि पझल टेस्ट इत्यादी टॉपिक वरती नेहमी प्रश्न येतात. सोबत सिटिंग अरेंजमेंट, क्लॉक्स अँड कॅलेंडर आणि डेटा सफिशियन्सी वरती सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित करणं गरजेचं आहे. आणि लॉजिकल अँड एनालिटिकल रिझनिंग हा जो सेक्शन आहे, हा प्रॅक्टिस बेस्ड सेक्शन आहे. जेवढं तुम्ही याची प्रॅक्टिस कराल, जेवढे जास्त MCQ तुम्ही सॉल्व्ह कराल, तेवढं तुम्हाला या परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे जे MCQ आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला काही ट्रिक्स गरजेच्या असतात. तर तुम्हाला लाईव्ह बॅचेसमध्ये या ट्रिक्स सुद्धा दिल्या जातात. आणि विद्यार्थी मित्रांनो, सीईटीची प्रॅक्टिस परफेक्ट होण्यासाठी ग्लोबल ऑनलाईन मध्ये तुम्हाला 2000 पेक्षा अधिक MCQ सुद्धा दिले जातात. कारण रेग्युलरली ते MCQ सॉल्व्ह करून तुम्ही या परीक्षेला व्यवस्थित प्रिपेअर करू शकता. आता इंग्लिश विषय जर आपण पाहिला तर इंग्लिश मधून तुम्हाला व्होकॅब्युलरी, ग्रामर, रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, पॅराजम्बल, सेंटेन्स करेक्शन, फिल इन द ब्लँक्स, क्लोज टेस्ट, स्पेलिंग करेक्शन, इडियम्स अँड फ्रेजेस इत्यादीवरती कॉन्सन्ट्रेट करायचे. बेसिक मॅथमॅटिक्स मधून नंबर सिस्टम, HCF, LCM, percentages, profit and loss, simple and compound interest, ratio and proportion, average, time and work, time, speed and distance या टॉपिक वरती फोकस करायचा आहे. सोबतच बेसिक अल्जेब्रा असेल, मेन्सुरेशन असेल, डेटा इंटरप्रिटेशन असेल इत्यादीवरती सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न विचारले जातात. आणि मॅथमॅटिक्स हे फक्त 5 इयर सीईटी वाल्यांसाठी आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 3 इयर सीईटी देत आहेत अशा विद्यार्थ्यांना सुद्धा टाइम अँड वर्क असेल, प्रॉब्लेम्स ऑन एजेस असेल, टाइम, स्पीड अँड डिस्टन्स असेल इत्यादी टॉपिक वरती मॅथमॅटिकल रिझनिंग मधून प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे हे टॉपिक करायला तुम्ही विसरू नका. आता विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व जे टॉपिक आहेत ते तुम्हाला स्टडी करण्यासाठी एखाद्या रिसोर्सची गरज आहे. आणि रिसोर्स असा असावा की ज्याच्यामध्ये हे सर्व टॉपिक कव्हर केलेले असतील. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीच ग्लोबल ऑनलाईनचं सीईटीचं जे बुक आहे ते Amazon वरती अवेलेबल झालेलं आहे. आणि आता मी तुम्हाला जेवढे सगळे टॉपिक सांगितले ते सर्वच्या सर्व टॉपिक या बुक मध्ये इन्क्लूड केलेले असून हे बुक मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमामध्ये उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या बुक मध्ये तुम्हाला कंप्लीट सिलेबस मिळणार आहे. चॅप्टर वाइज एक्सप्लेनेशन तुम्हाला इथे दिलेलं असणार आहे. टॉपिक वाइज प्रॅक्टिस क्वेश्चन्स इथे आहेत. प्रीवियस इयरचे पेपर्स असतील, मॉडेल टेस्ट असतील, या सुद्धा याच्यामध्ये इन्क्लुडेड आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रीवियस इयरचे पेपर जे आहेत ते ऍक्च्युअल PYQs आहेत, मेमरी बेस्ड PYQ याच्यामध्ये नाहीयेत. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे हे बुक 2025 च्या नवीन पॅटर्न नुसार अपडेट केलेलं आहे. तसेच विद्यार्थी मित्रांनो, या बुक मध्ये तुम्हाला स्मार्ट टिप्स आणि ट्रिक्स सुद्धा दिलेल्या आहेत. तर मित्रांनो, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंक वरती जाऊन आजच हे बुक ऑर्डर करा आणि आपल्या सीईटीच्या प्रिपरेशनला आजच सुरुवात करा. पुढे विद्यार्थी मित्रांनो, महत्वाची गोष्ट म्हणजे या परीक्षेचं शेड्यूल काय असेल. तर नोव्हेंबर मध्ये या परीक्षेच्या डेट अनाउन्स झालेल्या आहेत. 8 मे ला 5 इयर सीईटीची एक्झाम आहे आणि 3 इयर सीईटीची एक्झाम ही 1 आणि 2 एप्रिल 2026 या दिवशी होणार आहे.
परीक्षेच्या पूर्वी तुम्हाला 10 दिवस तुमचे हॉल तिकीट मिळणार आहेत आणि या परीक्षेचे जे रजिस्ट्रेशन आहे ते आता जानेवारी महिन्यात सुरू होतात. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. सोबतच ग्लोबल ऑनलाईनची जी लाईव्ह बॅच 15 डिसेंबर पासून सुरू झाली आहे, त्या बॅचला जॉईन करण्यासाठी आजच कॉन्टॅक्ट करा किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन तिथेही ग्लोबल ऑनलाईन ॲपमध्ये तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत एक्झामचं प्रिपरेशन सुरूच ठेवा. थँक यू.